खाजगी आहे, प्रशासनाचा त्याच्याशी काही संबंध नाही। पण मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीमधून यांना फोन येऊन सुद्धा यांनी त्याच्यावर काही कारवाई केली नाही आणि एक महिला जीवाला मुकलेली आहे, एवढंच बोलते। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये परवा दिवशी एका महिलेचा करून अंत झालेला आहे। आज ती या ठिकाणी डिलिव्हरीसाठी ॲडमिट होण्यासाठी आली होती, परंतु 10 लाख रुपये भरा नाही तर आम्ही तुम्हाला ॲडमिट करून घेणार नाही। 3 लाख रुपये भरायची तयारी त्यांनी दाखवली, परंतु ते त्यांना करून दिलं नाही आणि आज तिचा मृत्यू झालेला आहे। 2 मुली तिने जन्म दिलेला आज अनाथ झालेल्या आहेत। याला संपूर्णपणे हे दीनानाथ मंगेशकरचं रुग्णालय हे जबाबदार आहे, त्यांच्यावरती कारवाई व्हावी। जी जागा त्यांनी मोफत घेतलेली आहे ती जागा त्यांच्याकडनं काढून घेण्यात यावी, अशा प्रकारची मागणी आम्ही सरकार दरबारी करणार आहोत। तिला न्याय मिळवून देण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी शिवसेना परिवाराच्या वतीने, शिवसेना महिला आघाडीच्या वतीने या ठिकाणी आम्ही या ठिकाणी चिल्लर फेकून आंदोलन केलं आणि जर यांना पैसे पुरत नसेल त्यांनी इथली रुग्णसेवा बंद करून इथं कला केंद्र चालू करावं, लोक अजून पैसे आणून देतील यांना। हे अशा प्रकारे लोकांची पिळवणूक करणं बंद करा। अतिशय आता या मुलांची आई आणून देणार का तुम्ही पैसे?